मम्मा आज चिकन बिर्याणी खाऊया का? अगं आरुषी, सोमवार आहे ना आज. चिकनची कशी बनवू? फणसाची बनवते, खाऊन बघ. चिकनसारखीच लागते. तर मी इथे हा फणस स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे. हा जवळजवळ 1 किलो फणस घेतलेला आहे मी. ह्याचे तुकडे मोठे मोठे करून घ्यायचे. साधारण 2 ते 3 चमचे याला तेल लागतं, कारण बिर्याणीला तेल थोडं जास्त लागतं. तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये खडे मसाले घालते. खड्या मसाल्यांमध्ये मी थोडं जिरं घालून घेते, त्याने वास खूप छान येतो. मसाले चांगले खमंग झालेत. त्याच्यावरती मी कांदा घालून घेणार आहे. 3 कांदे कापून घेतलेत. काही बिर्याणीसाठी आपल्याला कांदा उभा कापावा लागतो. मी उभे 3 कांदे कापून घेतलेत. कांदा परतून झाला आहे आपला. कांदा परतून झाला आहे, तर त्याच्यावरती मी टोमॅटो घालते. हे मी 3 टोमॅटो मोठ्या साईजचे टोमॅटो कापून घेतलेत आणि ते मी आता त्याच्यावर परतणार आहे. हे 5 मिनटं मी परतून घेणार आहे आणि त्याच्यावरती आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरचं वाटण घालणार आहे. 5 मिनटं परतून झालं आहे, त्याच्यावर वाटण घालते. मी हा रेडीमेड बिर्याणीचा मसाला वापरते. याच्यामध्ये मीठ असतं, म्हणून मी याच्यामध्ये अगोदर मीठ घातलेलं नाही आहे. नंतर मी चव घेऊन बघून मीठ घालणार आहे. इथे मसाला सगळा एकजीव झालेला आहे. मी आता फणस घालून घेते. मी वरून थोडंसं मीठ घालून घेते. याच्यामध्ये थोडं मला पाणी ॲड करावं लागेल. टोमॅटोला थोडं पाणी सुटलं नाही आहे, मी पाणी घातलं नव्हतं. टोमॅटोला नॉर्मली पाणी सुटतं. मला हे शिजायसाठी फणस थोडं वरून पाणी ॲड करावं लागणार आहे. फणस आपल्या इकडे छान शिजलेला आहे. मी त्याच्यावरती दही घालते. मी 1 वाटी दही काढून घेतलेलं आहे. बिर्याणी बनवायसाठी फणसाची भाजी एकदम रेडी झालेली आहे. आता याचे मी बिर्याणीचे लेअर कसे लावतात ते दाखवते. मी हा बिर्याणीचा राईस तयार करून घेतला आहे. त्याचाच आवाज येत म्हटलं तो बोलतोय त्याचा. हे आता बिर्याणीचे लेअर आपले लावून झालेले आहेत. वरती तवा ठेवते भांड्याच्या खाली. हे बिर्याणीचं भांडं मी त्याच्यावर ठेवलं. त्याच्यावर हे झाकण लावलं आणि 15 मिनटं बारीक गॅसवर अशीच बिर्याणी ठेवून देणार आहे. आपण फणसाची बिर्याणी बनवली आहे, त्याला सुंदर दम आलेला आहे. दम आलेला कसा ओळखायचा? तर हा जो वरचा लेअर आहे ना भाताचा, हा पुरा असा वाकडा वाकडा झालेला आहे बघा. हा असा भात तांदूळ असा वाकडा झाला की समजायचं आपली बिर्याणी तयार झालेली आहे दम येऊन.